एक दिवस माझ्याही खिशात 100ची नोट होती. वय फार नव्हतं. 6वी-7वीची पुस्तकं दप्तरात होती. हा काही रिअल लाईफ बेस्ड इन्सिडन्स नाही आहे, पण असं प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. जेव्हा आपण 5वी-6वीत असतो ना, आपल्याला कधीतरी ₹5 तरी, ₹10 तरी समोर दिसतात म्हणून ते घ्यावं वाटतात. आणि त्याचं ऐका, कविता ऐका. एक दिवस माझ्याही खिशात 100ची नोट होती. वय फार नव्हतं. 6वी-7वीची पुस्तकं दप्तरात होती. फार काही नाही आहे, इच्छा म्हणून मी ती नोट चोरली होती. आई-बापाच्या नकळत त्यांच्या छोट्या तिजोरीतून माझ्या खिशात घातली होती. काहीच चुकीचं नाही वाटलं मला. वय लहान होतं, स्वप्न मोठी होती आणि वाटलं जरी असतं ना, तरी पश्चात्तापाची व्याख्या आणि दुःख माहीत नव्हती. स्वप्न पण फार काही नाही, 5-10 गोळ्या आणि थोडी शान मारणे इतकीच होती. त्यातही गोंधळलो एवढा की संध्याकाळपर्यंत नोट खिशात तशीच होती. श्रीमंतीचं भूत कमी आणि देखाव्याचं वेड जास्त होतं. श्रीमंतीचं भूत कमी आणि देखाव्याचं वेड जास्त होतं. कोणीतरी आपल्याकडे पाहावं, आपल्याला विचारावं एवढंच वाटत होतं. जरा किंमत वाढली त्या दिवशी माझी. 4-5 लोकांनी विचारलं. जरा किंमत वाढली त्या दिवशी माझी. 4-5 लोकांनी विचारलं. पण हे ऐश्वर्याचं भूत समाधानाला बाह्य वळण मारून गेलं. शून्य कमी झाले नोटेवरचे. आता ती नोट आणि मी एवढीच राहिली. शून्य कमी झाले त्या नोटेवरचे. आता मी आणि ती नोटच राहिली. गरज 1-2 रुपयाची होती माझी. त्यासाठी मला ती नोटही मोडावी लागली. गरज भागली माझी आता. पण त्या नोटेचा खुळखुळा झाला होता. चिल्लर झाले होते. गरज भागली माझी आता, पण त्या नोटेचा खुळखुळा झाला होता. घरात आता उत्तर काय देऊ या खुळखुळ्याचं विचार मनात आला होता. हळूच दप्तर ठेवलं मी. आईला पाहून जीव जरा घाबरा झाला. दचकलेल्या आईने गंमत नव्हती आणली मला. तिचा 100चा हिशोब चुकला होता. तिचा 100चा हिशोब चुकला.